माझ्या स्क्रीनवर तुम्हाला एक व्यक्ती दिसत असेल. हे माझ्याच गावचे म्हणजेच बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील चिंचोली सांगळे या गावचे अत्यंत होतकरू, कष्टकरी, मेहनती नागरिक आहेत. यांचं नाव विठ्ठल लोभाजी कुटे असं आहे आणि त्यांना लहानपणापासून प्रेमानं मी कुटे काका असं म्हणतो. यांनी 20 ते 25 वर्षापूर्वी आमच्या गावात एक छोटंसं किराणा दुकान सुरू केलं आणि समोर जाऊन त्याच दुकानाचा विकास केला. वेगवेगळं सामान त्या दुकानामध्ये भरलं आणि गावातील सर्वसामान्य लोकांच्या ज्या काही बेसिक गरजा असतात त्या सर्व गरजा मागच्या 20 ते 25 वर्षापासून त्यांनी पूर्ण केल्या. आता त्यांचं दुकान हे चांगल्या प्रकारे मोठं झालं होतं. जवळजवळ 10 ते 15 लाख रुपयाचं सामान त्यांच्या दुकानामध्ये होतं. आमच्या गावातील एक असा व्यक्ती जो सकाळच्या 5 वाजेपासून रात्रीच्या 11 वाजेपर्यंत कुठल्याही प्रकारचा वेळ वाया न घालवता दुकानात बसायचा आणि अत्यंत काटेकोरपणे, अत्यंत मेहनतीनं दुकानामध्ये येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला हाताळायचा म्हणून त्यांची ओळख आहे. पण दुर्दैवानं 3 दिवसा अगोदर म्हणजेच 21 मार्चला एक अशी घटना घडली की हे कुटे काका आणि आमच्या काकू लोणारला म्हणजे आमच्या तालुक्याच्या जागी गॅस भरायला गेले असता यांच्या घरामध्ये शॉर्ट सर्किट झाला आणि यांच्या संपूर्ण घराला आग लागली. तो व्हिडिओ माझ्या स्क्रीनवरही तुम्हाला दिसत असेल. आणि त्या आगीत यांचं संपूर्ण दुकान ज्यामध्ये 10 ते 15 लाख रुपयाचं सामान होतं ते सगळं दुकान जळून खाक झालं. आणि एवढंच नाही तर त्या दुकानाच्या मागेच हे राहत होते. म्हणजे यांचं जे काही स्वतःच्या उदरनिर्वाहाचं सामान होतं, कपडे असतील, धान्य असेल, बाकी भांडी असतील, सगळं काही जळून एकदम राख झालं आणि हा संपूर्ण परिवार रस्त्यावर आला. एवढंच नाही तर यांचा एक मुलगा सध्या बाहेर शिकायला आहे. त्यालाही महिन्याला पैसे पाठवावे लागतात आणि यांचा संपूर्ण उदरनिर्वाह त्या दुकानावरच अवलंबून होता. आणि त्यामुळं अशा परिस्थितीत खरं तर मी माझ्या या चॅनलच्या माध्यमातून आत्तापर्यंत कधीच कोणाला 1 रुपयाही मागितला नाही आणि मला ते आवडतं नाही. पण मी नेहमी माझ्या व्हिडिओमध्ये सांगतो की मेहनत करणाऱ्या लोकांसाठी माझ्या मनात खूप प्रेम आहे. आणि म्हणून आज माझा व्हिडिओ जे काही लोक बघतात त्या सर्व लोकांना माझी हात जोडून विनंती आहे की माझ्या स्क्रीनवर तुम्हाला एक QR कोड दिसत असेल आणि त्याच्याच खाली त्यांचा मोबाईल नंबरही आहे. विठ्ठल लोभाजी कुटे असं त्यांचं नाव आहे. तुम्ही तुमच्या परीनं जेवढी मदत शक्य होईल 100 रुपयापासून तर 1000-2000 रुपयापर्यंत त्यांना मदत नक्की करा. कारण ही मदत म्हणजे त्यांना केलेलं कुठलं तरी दान किंवा असं कुठलाही प्रकार नाही, तर एक मेहनती होतकरू व्यक्तीला नव्यानं उभं राहता यावं यासाठी आपण सगळ्यांनी मिळून केलेला एक छोटासा प्रयत्न आहे. त्यामुळं माझ्या या विनंतीला मान देऊन आपण सगळे लोक यांना जास्तीत जास्त मदत नक्की करा आणि आपण तशी मदत कराल अशी मी आपणा सगळ्यांकडून अपेक्षा करतो. माझी वैयक्तिकरित्या आपणास हात जोडून विनंती आहे, कारण यांचा संपूर्ण संघर्ष मी माझ्या डोळ्यानं बघत आलो आहे आणि त्यामुळंच आज मी हा व्हिडिओ बनवतो आहे. खरंच यांना जेवढी शक्य होईल तेवढी मदत करा आणि आपण सगळे मदत कराल अशी अपेक्षा करतो आणि थांबतो. खूप खूप धन्यवाद.